नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे 50% अनुदानावर 100 क्विंटल बियाणे उपलब्ध। सोमवारपासून वाटप सुरू। पावसाला सुरुवात होताच बळीराजाला पेरणीचे वेध लागतात। अशावेळी त्यांना खात्रीशीर व उगवण क्षमता चांगली असणारे बियाणे मिळणं आवश्यक असतं। यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं प्रत्येक पंचायत समितींना बियाणे पुरवण्यात आले आहेत। त्यानुसार कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे सुमारे 100 क्विंटल भात बियाणे उपलब्ध झाली असून ते 50% अनुदानावर आहेत। याचे वाटप सोमवार दिनांक 2/6/2025 पासून कल्याण पंचायत समिती येथे होणार आहे। यासाठी आधार कार्ड, फार्मर ID आणि 7/12 इत्यादी कागदपत्रे आवश्यक असून याचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांनी केलं। शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना परवानाधारक बियाणे विक्रेते यांच्याकडून खरेदी करावी व रीतसर पावती घ्यावी। त्यामध्ये बियाणे लॉट नंबर नमूद करून घ्यावा। जिल्हा परिषद योजना सन 2025 खरीप अंतर्गत 50% अनुदान या बियाणांसाठी शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड आणि फार्मर ID इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत। शिवाय पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार भात पेरणी करावी। तसेच बियाणे उगवण क्षमता तपासून पेरणी करावी। काही अडचण किंवा तक्रार असल्यास पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन गटविकास अधिकारी संजय भोये यांनी केले आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई। लागवडीसाठी एकूण 4438 हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे। खरीप हंगाम 2025 मध्ये जिल्हा परिषद शेष योजनेअंतर्गत 50% अनुदानातून भात बियाणे पंचायत समितीमध्ये खालीलप्रमाणे प्राप्त झालेले आहे। कर्जत 3 20 क्विंटल, कर्जत 5 10 क्विंटल, कर्जत 2 10 क्विंटल, जया 60 क्विंटल भात बियाणे असे एकूण 100 क्विंटल भात बियाणे अनुदानासाठी प्राप्त झालेले आहे। तसेच कल्याण तालुक्यात एकूण 8 खाजगी विक्रेते परवानेधारक असून त्यांच्याकडे कंपनीकडून 30 जातीचे एकूण 4431.96 क्विंटल भात बियाणे प्राप्त झालेले आहे। यासाठी शेतकऱ्यांना 50% अनुदानातून पंचायत समिती कार्यालयातून 2/6/2025 पासून भात बियाणे उपलब्ध होणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड आणि ID फार्मर ID घेऊन पंचायत समिती कृषी विभागाने संपर्क साधावा। 2 तारखेपासून ते उपलब्ध होणार आहे। उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी। याबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे संपर्क साधावा। वरुणराजाचं आगमन झाल्यानंतर बळीराजाला पेरणीचे वेध लागतात आणि या पेरणीसाठी बियाणे अत्यंत महत्त्वाचे असतं। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून हे बियाणे पुरवलं जातं। आपल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या जे कृषी विभाग आहे त्याच्या माध्यमातून तसंच कल्याण पंचायत समितीच्या कृषी माध्यमातून 50% अनुदानाने आपल्याला बियाणे उपलब्ध झालेलं आहे। त्याच्यामध्ये कर्जत 3 20 क्विंटल, कर्जत 5 10 क्विंटल, कर्जत 2 10 क्विंटल आणि जया 60 क्विंटल अशा प्रकारे 100 क्विंटल बियाणं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। आता हे बियाणं जर आपल्याला शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर शेतकऱ्याचं आधार कार्ड, त्याचं फार्मर ID, त्याचप्रमाणे आधार कार्ड ही 3 कागदपत्र देणं आवश्यक आहे। कारण त्याच्यामुळे त्यांना कोणाला कोणत्या शेतकऱ्याला दिलं हे समजणं सोयीस्कर जाईल। त्याचप्रमाणे पावसाचा अंदाज घेऊन हे बियाणं नेल्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन पेरायचं आहे। कृषी विभागाचे आपले कृषी अधिकारी आहेत त्यांना संपर्क साधायचा आहे। तसेच बियाणं पेरल्यानंतर त्याची उगवण क्षमता बघायची आहे आणि त्याच्यामध्ये जर काही अडचणी येत असेल, बियाणं उगवत नसेल तर त्वरित आपल्या कृषी अधिकारी असतील किंवा जवळचे तुमचे ग्रामपंचायतीचे असतील किंवा कृषी निविष्ठावाले जे असतील त्यांना संपर्क साधायचा, जेणेकरून आपल्याला जी बियाणं दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर काही दोष असेल तर ते बियाण्याची गोणी तुम्हाला बदलून मिळेल। तर याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या बियाणामध्ये काही जर अडचण आली तर त्वरित आपल्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे आणि आपलं होणारं नुकसान टाळायचं आहे। असं आवाहन कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी, जे शेतकरी आहेत त्या तमाम शेतकऱ्यांनी या 50% बियाणांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील आपण यस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून करत आहोत। मी संजय कांबळे, कल्याण, ठाणे। हाक तुमची, साथ आमची।
यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.